हिंग बघा नांदेडकर गावाकडे आलो हे तर माहीतच आहे. गावाकडे येण्याचं कारण म्हणजे आमचं साई आणि भैया. साई आणि भैयाचा डान्स होता, त्याच्या शाळेकडे घेऊन निघालो. याला मेकअप करायचा होता हो. आधी जाऊन डान्स वगैरेची तयारी करावं लागते की नाही त्याच्यासाठी. शाळेचं डेकोरेशन एक नंबर केलं होतं बरं काय. बाईचा डान्स होता पंजाबी गाण्यावर, मै निकला गडले की. बाईचा मेकअप वगैरे करायचा होता. बाईला ड्रेस घातलं. त्यात साई म्हणत होता माझा मेकअप कर. साईचं काय एवढा मेकअप नव्हता, पण बाईचे केस होते टिचभर, त्याला हातभर करायचं होतं. ते म्हणजे केसाळ लावून हातभर केस केलो. बरं केलं तरी केलं, त्याला फुलं गिलं लावून मस्तपैकी सजवल्यानंतर मॅडम आल्या आणि म्हणाले की बाई काय कर, मात्र मजा एक व्हिडिओ घे, कारण का आमच्या सरांनी विद्यार्थ्यांना नाही का नाही सगळं सांगायचं आहे. मग मॅडमांचा व्हिडिओ घेतला बाहेर गेलो. बघितलं तर काय नुसतं ग्राउंड भरलेलं होतं. म्हणजे प्रतिसाद चांगला मिळाला बरं का बड्डेवाड सर आणि सुनील सरांना. सुनील सर एकदम भारी स्पीच देत होते, प्रास्ताविक मांडत होते हो. मग नंतर काय आमची सगळी फॅमिली आली होती बरं काय. हळद्याची मावशी वगैरे सगळे बहिणी वगैरे सगळे. आमचा सायाचा डान्स होता. पहिलं साया डान्स करत होता. साया एक नंबर नाचत होता हे बघा. आणि मग नंतर काय हे बघा एक नंबरच्या स्टेप होत्या. एक गाणे त्या फोटो गिटो झाल्या. बाईचा डान्स नंतर मै निकला घडले की. अहो एक नंबर डान्स केला लेकरांनी, लय भारी वाटलं. मावशी आहे ना शेवटी, याच्यावरती प्रेम होत ना तर आमचं कामच आहे. आणि ह्या बड्डेवाड मॅडम म्हणजे विद्यार्थ्यांना डान्सच्या स्टेजवरून सुद्धा सांगत होते. ह्या आमची बाई उमरीची, म्हणजे उमरीच्या बहिणीची मुलगी, एकदम गोड डोळे तर बघा कसे आहेत. आणि मग नंतर काय आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं झालं, ते पण भारी वाटलं. भैयाबाईचा डान्स झाला होता. भैयाबाई अशी म्हणजे एकदम रुबाबात दाखवत होती. मग कार्यक्रम संपला आणि निघालो. जेवण झालं आणि आजचा दिवस संपला.